200 मराठे मारले गेले. 200 मराठ्यांची मुंडकी सिद्धी कासम नाचवत मुंबईला घेऊन गेलेला. म्हणून मग या गोष्टीचा बदला घेण्यासाठी संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम. आता ज्यावेळेस हा मायनाक भंडारी इथं खांदेरीवर किल्ला बांधत होता त्यावेळेस इंग्रजांनी सिद्धीची मदत घ्यायचं ठरवलं. त्यामुळे सिद्धी मदतीला आला इंग्रजांच्या. पण सिद्धी जो वार करत होता त्या वाराला पण मराठ्यांनी प्रतिकार केलाच. पण आता सिद्धीने एक डोकं चालवलं. म्हणजे काय तर या खांदेरीच्या जवळ जो उंदेरीचं बेट होतं त्या उंदेरीच्या बेटावर किल्ला बांधायचं ठरवलं. म्हणून मग सिद्धी कासम जो होता त्यानं उंदेरीवर तटबंदी बांधायची सुरुवात केली. आता या मराठ्यांनी ही जी तटबंदी बांधत असताना ती तटबंदी बांधण्यापासून रोखायचा प्रयत्न केला. काय सिद्धी कासमला रोखायचा प्रयत्न केला परंतु तो प्रयत्न इतका सफल झाला नाही. त्यामुळे उंदेरीचा किल्ला हा काही प्रमाणात सिद्धीने बांधून घेतला. आता इंग्रजांसोबत तह झाल्यामुळे सिद्धीला सुद्धा त्यावेळेस माघार घ्यावी लागली आणि सिद्धीला सुद्धा सिद्धीचे जे आरमार होतं त्या आरमारचं सुद्धा नुकसान भरपूर मराठ्यांनी केलेलं. त्यामुळे सिद्धीने सुद्धा त्यावेळेस माघार घेतली. पण हा खांदेरीचा किल्ला बांधून झाला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं निधन झालं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर या सिद्धीनं परत डोकं वर काढलं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात पुन्हा एकदा या खांदेरी आणि उंदेरीमध्ये चकमकी चालू झाली. आता त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी एक ठरवलं होतं की काही करून या सिद्धीचा आपल्याला बिमोड करायचाच आहे. म्हणून महाराजांनी पहिल्यांदा उंदेरीवर हल्ला केला, उंदेरी किल्ल्यावर. त्यामुळे त्यावेळेस तो जो प्रयत्न होता तो फसला. 200 मराठे मारले गेले. 200 मराठ्यांची मुंडकी सिद्धी कासम नाचवत मुंबईला घेऊन गेलेला. इंग्रजांना सुद्धा हे नव्हतं आवड. त्यामुळे इंग्रजांनी त्यानंतर सिद्धीचं जे आरमार होतं त्याला मुंबईच्या बेटामध्ये आश्रय द्यायला बंद केलं. म्हणून मग या गोष्टीचा बदला घेण्यासाठी संभाजी महाराजांनी जंजिऱ्याची मोहीम. सर्वात मोठी मोहीम होती, सर्वात मोठी सागरी मोहीम होती ती संभाजी महाराजांची.